व्होल्टेज खूप डाऊन आहे. एबीसीबी वाले बरोबरच आहेत, त्यांना काय सोडत नाही शेवटपर्यंत. लाईट एवढ्याच लागणार आहे, शांती लागणार नाही, लेझर लागणार नाही, स्मोकर लागणार नाही. आणि तू बोलायला लागल्यानंतर 200च्या खाली येतो. कदाचित व्हिसल यायचे चान्सेस जास्त आहे. कुठे व्हिसल आल्यावर म्हणून हॅलो, झपूक झपूक वाटण्यास थोडासा कमी ठेवा, पण ह्याचा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो दादा फक्त मॉनिटर शार्प करा आणि थोडंसं ऐकू द्या. शार्प करा फक्त थोडंसं. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला जो काय असेल येडी वाकडी सेवा मान्यमान करून ठेवा. बरं मित्रांनो, थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं जो काय आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, कानाकोपऱ्यात जे कोण उभा आहे, झाडाविडावरती कोण उभा आहे, माझ्या धरा जाम धरा. हो पाऊस पडलाय, चुकून जर वरनं कोण सुटला तर खालच्या काही याद करा. आणि म्हणून बघा आवाज आधी येतोय का सर्वांना व्यवस्थित येतोय ना? थोडासा लाईटीमुळे झपूक झुपूक जरा बंद आहे, कमी आहे, तो मानून घ्या गोड. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबुरे बुवा शाहिराला विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे प्रति या ठिकाणी घेऊन जायचे. माझा लेखी विषय घेऊन जायचा. सुगंधा येईल उसासा देईल सारी धरती तुझी उजव्याची माती तू. खुळ भाळ ढगाळ त्याला रूढीचा हिटाळ माझ्या लाख सजणार काकणाची तोड मारतो. खुल काळीज हे माझ तुला दिल मी आज. पुष्पायाव मागेल माझ्या जन्मच जीवदंगला गुंगला रंगला विरमाची आस तू. जीवराधना रावला ठासियो तुझा गहिवरला श्वास तू. आणि म्हणून ही रसिक राजा ही विनवणी हे आझाद पावन तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझी प्रेमाची ही साथ मिळते आम्हा दिन रात तूच आहे रसिका. या कलेचा खरा प्राण तू. जशी दिव्यामध्ये वात तस तुझं माझरात तूच दिली रसिका. या शाहिराला खरी जाण तू. कर जोडून मी करताच तुझला आहे वंदन. तुझ्यासाठी माझे चालू देया हृदयाचे स्पंदन. जागला जागला ध्यास हा तुझा
सेवेचा तुझ्या अरे या हृदयाचा श्वास तू संयुक्त विद्यमानाने नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ शहीद राजे श्रीकांत मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी गिरिमित्र शाखा जय वेताळ नृत्य कला पथक दामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः त्यांचे आभार मानतो श्रवणा कौला उत्सव मंडळ सौंदळ या संपूर्ण गावचे या ठिकाणी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या छोट्याशा शाहिराला या छोट्याशा कलाकाराला मित्रांनो आज आपल्या सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो। तसेच आज या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील उपस्थित आहे। त्याच्यामध्ये या गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील जनता मुक्ती कमिटीचे अध्यक्ष तसेच या गावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय प्रमोददादा पाटील काशीनाथजी पाटील सुनीलजी पाटील गुरुजी तसेच आजच्या कार्यक्रमाचं खास ज्यांनी नियोजन केलेलं आहे आयोजन प्रयोजन केलेलं आहे ते जय भवानी कला व क्रीडा मंडळ सौंदळ या माझ्या मंडळाचं देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। तसेच मित्रांनो या गावचे सुपुत्र माझे बंधू
प्रवीणदादा पाटील यांनी देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आमच्या या पंचक्रोशीतील संत निरंकारी मिशनचे सर्व संत महात्मा आजच्या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि खास करून मित्रांनो, आज सांगायला अभिमान वाटतो की हे सौंदर्य जे गाव आहे, हे सौंदर्य जे गाव आहे ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं गाव आहे. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. जर मित्रांनो तुम्ही पुढे बघायला गेला तर माझ्याही गावची ही अवस्था अशीच आहे. माझंही जे गाव आहे हे माझंही गाव आज हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं माझं गाव आहे. आणि आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचं आज खऱ्या अर्थानं सोनं झालं मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी जेवढे आमचे मुस्लिम बांधव देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहिरी वर्ग उपस्थित आहे. त्याच्यामध्ये माझे मित्र तुरेवाले एक नामवंत शाहीर सुकांतजी ऐरे बुवा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे कोकण शाहीर परिषदेचे पदाधिकारी सन्मान्य जड्यार सर देखील आजच्या या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल. तसेच मित्रांनो आज या ठिकाणी आज जो आलेला क्राऊड आहे, जो जनसमुदाय, जो प्रेक्षक वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. खास अगदी मित्रांनो अगदी वादळ वाऱ्या पावसातून आमचे युट्यूबर किरण दादा गवळी हा जेवढ्या लांबून मित्रांनो संघर्षवर्ण खास आज राजापुरामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण छायाचित्रण करण्यासाठी आलेले आहेत. तर दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता सर्वांना मित्रांनो रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना. आज मी ज्यांची बायको आहे, जो माझा नवरा आहे, तुरेवाले शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई वाय 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 विकासजी लांबोरे बुवा पण या ठिकाणी बुवा इतना करतो मुजरा मानाचा. माझे चांगले मित्र आहेत, शब्दांचा जादूगार आणि सुंदर मित्रांनो लांजा तालुक्याची शान आहेत. बुवांच्या सोबत जे त्यांचे संगीतकार मित्रमंडळी आहेत, जे बुवांचे सोबती आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अगदी मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझं गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटुसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन देव रमणनाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता प्रथम फेरी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मला संगीताला साथ देत आहेत.
या महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू ZY फेम ज्यांनी झी युवा या चॅनलवरती एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच वेळा ढोलकीला साथ केले माझे ढोलकीपटू उषादादा सुतार. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझ्या तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील युट्यूबला मित्रांनो गण पडलेला आहे. अगदी सर्वांनी तुम्ही त्या गाण्याला आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये जागा दिलीत. माझे कीबोर्ड प्लेअर पंकजदादा काटाळे. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला अजून साथ का आमचे प्रतीकदादा सोनवणे. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. पॅडला मला आज सध्या साथ मिळते माझा भाऊ पिट्टू लोहार. शैलीला मला साथ देतात आमचे दादा रोहितदादा जाधव. आणि मित्रांनो अगदी मुंबई पासून कुठेही आम्हाला सुखरूप आणण्याचं आणि नेण्याचं काम करतात आमचे गाडीवाले आमचे रुपेशदा गोरे. या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं आजची ही सेवा आपल्या समोर सादर करतोय. जी काय वेळी वाकडी सेवा होईल वेळी तर होणारच नाही वाकडी पण होणार नाही अगदी सरळच होईल. काय तुला टेन्शन घेऊ आता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकारी राहू द्या. आपल्यापर्यंत हा आवाज मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतायत रत्नागिरी पालवणगावचे सुपुत्र आमचे डावा दादा आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम. या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करतोय म्हणायचं आहे काय बघा की आज नवरात्रीचा सागर चालू आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. ज्या निमित्ताच्या कार्यक्रमाचं ज्या अनुषंगाने आज कार्यक्रम ठेवलेला आहे ते कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे देव रमणनाथ आपल्या सुंदर अशा या सुबक अशा मकरामध्ये या मंदिरामध्ये या रावणामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि म्हणून ही स्तवन देव रमणनाथांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज देव रमणनाथ या नवरात्रीला सजलेले आहेत आणि म्हणून ही स्तवन त्यांच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं बघा. जीता जिसके लिए जिसके काय रे कॉलेजच्या पोरांनो एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. आणि म्हणून बघा म्हणायचं आहे काय हे देवा रमणनाथा गाथा. हे देवा रमणनाथा आणि किती वरुनो तुझी गाथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून
या माता मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता संगे आई विठलाई शोभून दिसे रावळी हो आज गाव देवा माता पावनाई धरा कृपेची सावली मनी हर्षावा होतो आज तुला वंदिता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या घडावी तुझी आज सेवा चरणी तुझ्या प्रार्थना तुझ्या प्रार्थना हे माझे पावनाला आशीर्वाद द्यावा करतो मी आराधना स्फूर्ती मिळू दे राजशाला तुझवाड विता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता सागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या
श्रावणनाथा कीर्ती वर्णो तुझी गाथा जागराला मी आलो तुझा सुखुटी तव चरणी माथा जागराला मी आलो तुझा तव चरणी सुखुटी माथा शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा बक्षीस आलेलं आहे. प्रसाद दादा कुर्ले दादांच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रुपये 301 रुपयाचं पारितोषिक आले आणि दादांची फरमाईश आली आहे की दादा हा लाकडाचा भुसा तू शेरणी शिकारी मी लाकडी भुसा कर. दादांची फरमाईश आलेली आहे. तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी जसा असा वेळ मिळेल कारण आज रात्र आपलीच आहे बरोबर आहे ना. जरी मी खेळात आलो असलो तरी भुवनचा कोंबडा आपल्याला सरवायचा आहे त्याच्यामुळे काही कुणी काळजी करायचं नाही. दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच विनय दादा पाटील दादांच्या माध्यमातून खास स्तवनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी कोण तिवरे गावचे सुपुत्र डॉन राजाराम मोडक दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे. मित्रांनो जरा जो मेन रोडला जे पब्लिक उभा आहे त्यांनी कृपया सहकार्य करा कारण मेन रस्ता आहे
उगाच जर काय एखादा वेडावाकडा प्रसंग घडला हा तर यापाला जाता कुठं. त्याच्यामुळे आज जेवढा वेळ शक्य होईल मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून बघा या ठिकाणी श्रवण मित्रांनो झालेला आहे. गाण्याकडे वळतोय तत्पूर्वी आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो शाहिरांचे माझे मुंबई रंगमंचावरती मित्रांनो तब्बल 4 कार्यक्रम झाले आणि 4ही वारे अगदी झोंबट काय एवढा मित्रांनो जोरात झालाय तर काय अगदी झाला विचारून सोय नाही हो. आणि म्हणून तो कार्यक्रम बघून अगदी घासून तासून पुसून सगळा करतो तुम्ही काय काळजी करू नका फक्त शेवटपर्यंत थांबा म्हणजे झाला. आणि म्हणून जो आजचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमच्या दोन्ही शाहिरांचा मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम बघून आजचा झोमाट इथं पण तसाच व्हायला पाहिजे. आणि म्हणून आजची वारी या ठिकाणी मित्रांनो ही दिलेली आहे. आणि म्हणून निश्चित शाहीर देखील एक जाणकार व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शब्दांचा जादूगार आहे. आता आल्यावर त्यांची जादू तुम्हाला दिसेल काय आहे ती आहे ना कारण सुंदरच आहे. ओवांचा जो त्यांनी गेल्या वर्षी गण कारण मी या बुवांसाठी लकीच माणूस आहे अंडकी नाही मी त्यांच्यासाठी अगदी माझा पायगुण चांगलाच आहे. बुवांचा गेल्या वर्षीचा गण त्यांनी फक्त एकदा माझ्यासोबत गायला आज संबंध लोकांनी त्या गणाला मनावरती डोक्यावरती उचलून घेतलं. यंदाचा पण गण त्यांनी माझ्यासमोर गायला तोही गण आपण सर्वांनी उचलून धरला. म्हणजे सांगा या बुवांसाठी माझा पायगुण कसा आहे चांगला आहे का नाही हो. सुंदर बुवांचा गण विचार हा किती आहे सुंदर गण बुवा इथं काही नाही बरं वा हा गण जरी तुम्ही गायला असाल तरी तो आजही मी आवडीनं ऐकतो बुवा. बाकीच्यांनी तुमच्या गणाला कापू दे त्यांची कटिंग देऊ दे पण बुवा आता मित्रांनो झापूक झुपूक जुना झाला बरोबर आहे ना बरोबर ना बुवा आता गोलीगत बुक्की टेंगल देतो आहे ना बरोबर देऊ ना मित्रांनो. हा आता आल्यावर बुवा म्हणतील बुवा मी काय ह्यांचा म्हणतील देणं करी नाही ह्यांच्या शेतात काय माझी गुरा गेली नाही बुवा मी पण काय तुमचा देणे करी नाही तुमचं 2 पैसे कधी मी उसनं घेतलं नाही. आणि माझी गुरा जर तुमच्या शेतात गेली तर मी गुरा की इथं काठी घेऊन दांडा घेऊन अगदी बुवा मजबूत आहे तुम्ही काय त्याची काळजी करू नका हो. म्हणून सांगतो बुवा आता आल्यावर बोलतील बाई करून गेलं आता असं बघा फक्त कसा आता मोर नाचतो आल्यावर बघा नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन ताला सुराचा पत्ता नाही. म्हणून सांगतोय सुरेश दादा मालपेकर आणि रम्या आमचे ढेरे दादा बुवाला जरा बसून जरा प्रॅक्टिस करून घ्या त्यांना ताला सुरात आला तुमची काही चुकी नाही हो. तुम्ही तुमचं काम बरोबर करता नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन याचा पैसा कसला दिला नाही लोकांनी गाडी कशी दिली नाही 5 रुपयाची 5 दिवस कोणतर मोठ्यासारखा बोलतो बरोबर की नाही मित्रांनो. गाणी बोलली पाहिजे ताला सुरात म्हणून सांगते काय डावरला वा हो लांबरेनो बरं त्याला लांबरे बोलल्या पण राग येतो लगेच. तर त्यांनी मला नाव ठेवले नाही सावरड्यात म्हणतात तुम्ही मला लांडोरे बोलताव म्हणतात बुवांचं नाव आहे राजेश मी तुम्हाला बोलतो राजू ते बोलले सावरड्यात. मग बुवा तुम्ही मला बोलताव राजू तुम आ जाओ मेरे बाजू तुम्हाला खायला देतो काजू बरोबर आहे ना. आता बुवांचं नाव काय आहे विकास बरोबर आहे ना. बुवांचं नाव काय आहे सगळा भकास आहे पण लक्षात ठेवा बुवांचं नाव काय विकास. आपण लाडाला काय म्हणतो विकिया आहे ना विकिया. आता ह्याला विकू बोललं तर ह्याला चिकू द्या लागतील ह्याला विक्या बोललं तो लोणावल्याच्या चिक्या द्या लागतील. मग आल्यावर बुवा तुम्हाला आज सगळा तुम्ही जीएसटी ना तुम्हाला जीएसटी सहित तुमची उद्या वसूल करतो बघा मित्रांनो गळ घातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे जनात आहे तू या मनात या विश्वाच्या साऱ्या हे गणराया तू कना करा अरे राणा वनात आहे तू मान फुलात आहे मग आधी मायेचा बाळ माझा गणराया अरे या साऱ्या सभाराना आता तुमच्या हातात घ्या
कारकून आहेत त्यांना पण सांगा आज राजेश बुवाची तुमची वारी आहे. लिहायला हायगाय करायची काय पैसा द्यायचा नाही. जो काही तुम्हाला आज लिहायचं आहे अगदी काबून चकून लिहा बुवा. काय हायगाय करू नका तुम्ही. आज त्यांना शाही पण संपल्यासारखं भरून ठेवा. आता या काळामध्ये शाही संपायची परत म्हणून म्हणतोय अरे आशिकी का गम हम पिए जा रहे तेरा नाम लेकर हम जिए जा रहे. चाल समजायची नाही. सोपा करून देतो काम म्हणजे आल्यावर भाग देतील. भागाला भाग हो आल्या भागाला भाग द्या म्हणून म्हणत अरे आज मंगल समयाला आज लढवितो तुला देव बाप्पा श्री गणा. असं काम मित्रांनो म्हणायचंय. अगदी काही मोजके दिवस झाले बाप्पा त्याच्या गावाला तुम्हाला आम्हाला सोडून गेलाय. नवरात्रीचा सागर चालू आहे पण आज देखील त्या नवरात्रीच्या सणामध्ये ज्या विघ्नहर्त्यानं 33 कोटी देवांमध्ये पहिला कार्यक्रम पहिला पूजेचा मान मिळवला त्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्राला या आजान पामराचं या त्याच्या लेकराचं सांगलाय का ना. आणि आजही माझ्या या रंगदेवतेमध्ये आजही माझ्या राणा तू या रंगदेवतेला रंग भरण्यासाठी या सभेला रंग भरण्यासाठी तू धावू नये म्हणून म्हणायचंय. 1 2 3 4
मित्रांनो, स्तवन आणि गण झालेलं आहे, बरोबर आहे ना? झोपलावलं आहे ना? तुम्ही झोपला होता बुवा, श्याम झोपला, लक्षात ठेवा. हा, रात्र थोडी आणि सोंगापा रात्र वैद्याची आहे, बरोबर आहे ना? तुम्ही हाव ना आम्ही हवा, लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे, बरोबर आहे ना? कार्यक्रमाला जो रंग चढतो बुवा आहे ना, आता बुवा गवलन काय घालतील, बरोबर आहे ना? मग बुवा बारी खतलव आणि बारी पोतलव, बरोबर आहे ना? आणि म्हणून माझ्या माय मावल्या बसलेल्या आहेत. या पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करतोय, पण तुम्ही लांबून लांबून मित्रांनो आज कार्यक्रमाला आला, बरोबर आहे ना? तुमचा निश्चित पेट्रोलचा पैसा आम्ही दोन्ही सांगेल वसूल निश्चित मित्रांनो करणार. आणि म्हणून गवळ्यांची गातोय बुवा. बघा बुवा आल्यावरती लांबून बुवा काय कमऱ्या खालचा बोलायचा नाही, बोलते ना आल्यावर. मग बुवा तुमचा गाली झलकाय तो आता जरा सुपायवडा करा. आणि मी जो विषय गातोय बुवा तो स्वतःवरती ओढून धरू. आल्यावर जर हिथं हाव आणि ताव चे भण असा चिन टपाक दमदम वाजवीन तुमचा बुवा. म्हणून सांगतोय बुवा, जो विषय गातोय गवळणीचा तो अगदी कानातलं स्वतः बाहेर काढा आणि जी काय शरीराला आठणं भोकाय ती उडी पण ठेवा सगळी. आणि माझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द शब्द बुवा ऐका. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे काना तुझे सवंगडी आहेत सारे हरामखोर. की काना तुझे सवंगडी अरे आहेत सारे हरामखोर. म्हणून या राधेच्या जीवाला अरे काना आता लागला या घोर. मग खेळ खेळताना फसवतील तुला हे नंद किशोरा. अरे हा मांडलेला खेळ खेळताना फसवतील तुला ही सारी गोकुळची पोर. मया मांडलेल्या डावात कान्हा अरे आज तुझी पुरी होईल. आणि म्हणून बघा वा, आज जेवढे जेवढे तुमचे माझे कार्यक्रम झाले तुम्हाला सगळं नवीन देत आलोय, बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचंय अरे तुझ्या गल्लीत यायचं मग तुला चोरून पाहायचं. सांग टेन्शन मी घ्यायचं आता कोणाला भ्यायचं. हे तुझ्या वाचून मला करमत नाही आता कसं मी जगीन ग. माता हो दे तुझा आणि माझं लगीन ग. पुढचं माझं मी बघीन ग. कमर खालचा बोलत जो काय बोलतो तो विषय तुम्हाला पटवून देणार. पण तुम्ही इथं आल्यावर जर स्वतःवरती वाटेत जो काय चिकट पडलाय जर स्वतःवरती बुवा उडवून घ्याल तर जे म्हणत तुमचा असा यार काढी बुवा म्हणून म्हणायचं बघा. अरे तुला सांगते ही राधा ऐक गोकुळच्या दादा हा खेळतो शिडाव तो नाही र साधा. मग बोलून गोड तुझी मोडील खोड आर बोलून गोड तुझी मोडील खोड तुला फसवीन र थोट्या. राधा म्हणते काना जो या कुंचवनामध्ये तुझ्या सवंगड्याने तुझ्या समोर जो खेळ मांडलेला आहे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण विटी दांडू खेळायचा, लगोरी खेळायचा आणि अजून एक खेळ कुठला होता तो माझ्या गवळीतून ऐका बघा. आर बोलून गोड तुझी मोडील खोड तुला फसवीन र थोट्या. आता थोट्या म्हणजे लंगडा. काना जो तुझा सवंगडीने लंगडा तो तुला फसवील. कारण आजपर्यंत तू सर्वांना हरवत आलायस पण आज तो तुला गोड बोलून फसवत कसं तो बघ. मग काना जपून ठेवू छोट्या छोट्या. राधा म्हणते कानाला काना आता जपून ठेवू छोट्या छोट्या.
मग तुझ्या खालच्या रे दोन गोट्या पटला काय झापूक झुपूक राधा म्हणते कानाला काना कुंजवनामध्ये जो तुझे सवंगडी आणि तू काय तेव्हा मी तेवढा काना लगोरी खेळायचा विटी दांडू खेळायचा आणि गोट्याने पण खेळायचा बरोबर आहे ना मग राधा म्हणते कानाला काना हे सर्व तुझे सवंगडी हा जो तुझा जो नांगड्या जो खोटे आहे ना तो तुला गोड बोलून तुला फसवल तुला हारवल मग तू काय कर सगळ्या गोट्या तर तुझ्याकडच्या आता संपलेल्या आहेत खालच्या दोन गोट्या बुवा कमराच्या खालचा बोलत नाही तर खाली वाकून बघाल बरं हरवलेत काय त्या तुमच्या जागेवरच आहेत आणि आता काय त्या कामाच्या पण नाही बरोबर आहे ना त्यांचा आता झाला असेल हंटर तिकडे हंटरच बोलतो ना आमच्याकडे मोठ्या गोटीला हंटर म्हणतात आणि छोट्या गोटीला गोटीच म्हणतात म्हणून म्हणतोय राधा म्हणते का ना अरे सगळ्या गोट्या गोड बोलून यांनी तुझ्याकडनं तुला हरवले नाही या दोन ज्या खालच्या कारण गोट्यांचा खेळ कुठं जमिनीवर या खालच्या दोन गोट्या ज्या जमिनीवर तुझ्या ठेवल्या आहेत त्या फक्त जपून ठेव सांभाळून ठेव म्हणजे उद्या तुला कामाला येतील सांभाळ्या ना आता तुम्हाला लय गारगार वाटेल आणि कल जर पोचली तर थोडासा इंजेक्शन देतो तुम्हाला म्हणून म्हणतोय तुला सांगते की दादा ऐक बकुळच्या दादा तो डावतो मग नाही रे साधा मग बोलू न गोड मोडील गोड बोलू न गोड मोडील गोड तुला फसविल रथोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या राजाचा तू छोटा बाळ कुंजवनात मांडलास खेळा काही बसणार तुझा वेळ उगा करू नको धाव पड नको मारू तू डाव तुझा बसलाय डाव अरे कोळी होईल तुझं बदनाम नाव आता वाजलाय गोऱ्या तुझ्या हुशाऱ्या वाजलाय गोऱ्या तुझ्या हुशाऱ्या दाखवू नको मोठ्या काय रे बोला नो काना जपून ठेव छोट्या छोट्या अरे काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालीच्या दोन गोट्या जीवाचा भान नाही ठेवली ना तुझी ही जाण ठेवली तुझी ठेवली तुझी झाले असे बैमान तुझा घालवून टाकलाय मान घालवून टाकलाय मान तुझा घालवून टाकलाय मान आज सांगते मी खरं तुझी झाली यार बसवून तुला आज केला या गार पाहिली मी तारा ऐक हो जरा पाहिली मी तारा ऐकू जरा माझी वार्ता अशा खोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या खालच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालच्या दोन गोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या
मी गायल्यात गोट्या बुवा तिथे सोट्या, बरोबर आहे ना? मग त्यांना पण चांगलं इंजेक्शन मी देतो मित्रांनो. आणि म्हणून बघा, कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही काय जाग्यावर आहे, काय काळजी करू नका. कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी मित्रांनो लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतो बघा की कोणत्या सद्गुरूने सोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने सोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर, आज हा विषय जेव्हा जेव्हा आपले तुमचे माझे कार्यक्रम झाले त्या वेळेला बुवा मी तुम्हाला हा विषय दिलेला आहे. तुम्ही अभ्यासू आहात, जाणकार आहात, ज्ञानी आहात. कुठेतरी आशा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न कराल. जर शाहीर तुमच्याकडे खरोखर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर नक्की माझ्या विषयाला हात घाला. माझ्या ग्रंथाच्या नुसार अगदी तंतोतंत जर तुम्ही उत्तर योग्य देण्याचा प्रयत्न केला बुवा, तर आज या सौंदर्य गावामध्ये या बसलेल्या समाजाच्या साक्षीने बुवा तुमचा भव्य दिव्य असा सत्कार करेल. पण जर बुवा वडाचा तेल जर वांग्यावर काढल्यावर बुवा आहे ना, तर बुवाला सगळ्यांनी बघितली का हो? नाही बघितली. लड्डू मुट्टा स्वामी माहितीये का सर्वांना? लड्डू मुट्टा स्वामी, दाढी मिशी, फक्त तो लड्डूच आहे, हे दाढी मिशीवाला आहे. तसं हे लांजाचं लड्डू मुट्ट्या स्वामी. आता आल्यावरती बघा. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे, मग विषय माझा फोडण्यासाठी ना बोरे बुवा. अहो तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. मग शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. आणि तुमच्या सारख्या शान्या बुवाला, तुम्हाला शानच म्हणतो, एमपीएससी शिकलेले आहात तुम्ही, चांगले ज्ञानी आहात. मग तुमच्या सारख्या शान्या बुवाला धांबरे बुवा. अहो जास्त नाही पण मोजक्याचे शब्दांचा मार पाहिजे. म्हणून म्हणतोय, अहो प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा, प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा. बघा शास्त्रात आहे तो अडकून. माझा प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा, मग शास्त्रात आहे तो अडकून. अरे जर का आलास माझ्यावर भडकून, है ना, असा करी हाऊ करी ताव करी चे भण बुवा शाप यार गाडी तुमचा. अरे जर का आलास माझ्यावर भडकून, मग तुला लागीन आज मी सडकून. बरोबर आहे मित्रांनो? एन्काउंटर कसा करायचा, काडतूस कसा एकदाच टाकायचा आहे ना. एका काडतुसा सगळा जनावर खाली पडला पाहिजे, बरोबर आहे ना. टाय टाय फुस. म्हणून म्हणतोय, जर का आलास माझ्यावर भडकून. आता आल्यावर बघा, पहिला असा करतात, नेसना पहिला सांभाळतात. आल्यावर त्यांना वाटतं खाली ढेका ढेका का सुट्टी का काय, लय बुवाना काळजी. हो काळजी बुवाना लय आहे. आता आल्यावर बघा, मी काही कमरेच्या खालचं बोलणार नाही, मी काय असा करणार नाही. म्हणजे बुवा तुम्ही कमरेच्या खालचा बोला नाही तर कमरेच्या वरचा बोला, पण कुठं तरी वसाड्यानो गाणी पहिली ताला सुरात बोला आधी. बाकी काय लोक तुम्हाला ऐकतातच आहे. तुमच्या आईला जो गण गायला, आईला लोकांनी डोक्यावरच घेतलेली नाही बुवा. मानलं पाहिजे तुम्हाला, जे शब्द लिहिलेत ना बुवा अगदी डोळ्यात पाणी येण्यासारखे. पण बुवा आज बारी बुवा मित्रांनो बारीच करून जाणार. म्हणून म्हणायचंय, आलो प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, शास्त्रात आहे तो अडकून. प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून, जर का आलास माझ्यावर भडकून, तुला लागणार आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून, लागणार आज मी सडकून.
आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून ऐक हरदासाच्या नरा याचा विचार करावा जरा विचार करावा जरा याचा विचार करावा जरा चरण गुरुचे जावल धारा नाहीतर उडवीन तुमची तारा उडवीन तुमची तारा नाहीतर उडवीन तुमची तारा ये गुणराना उत्तर देना ये गुणराना उत्तर देना अरे जाऊ नको तू धडकून जर का आलास माझ्यावर भडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून सद्गुरु केली लग्नाची तयारी सुरू लग्नाची तयारी सुरू केली लग्नाची तयारी सुरू थोडी पातळने सुनी लागला हातात बांगड्या भरू हातात बांगड्या भरू लागला हातात बांगड्या भरू हरदासाच्या तुषा हिरा हरदासाच्या तुषा हिरा पावतुरा तुझा तो फडकून जर का आलास माझ्यावर भडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागेल आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून आला प्रश्न हा जुना सडकोय पुन्हा प्रश्न हा जुना सडकोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून माझ्यावर भडकून तुला लागणार. आणि म्हणून मित्रांनो जी मागाशी फरमाईश आली होती एका मुकड्यामध्ये घेतोय आणि या ठिकाणी प्रथम तरीची रजा घेतोय म्हणायचं आहे दादा एक क्षण फक्त कीबोर्डचा बॅकग्राऊंड टाका. हा जी थोडं बघाशी फरमाईश आली होती या वर्षीचं माझं टायटल सॉन्ग आहे ना. आता बुवा आल्यावर म्हणतील स्वतःच्या गाण्यांची मंडळात फरमाईश आली पाहिजे. तुम्ही मोठे कवी तुम्ही काय साधं सुद्धा नाही तुमचा बुवा सगळाच मोठा आहे. मी तुम्हाला दरवेळेला सांगत आलोय तुम्ही माझ्यापेक्षा वयानं उंचीनं ज्ञानानं शिक्षणानं अनुभवानं माझ्यापेक्षा 4 पावसाळे नाही बुवा 10 माना तर तुमचे जास्त असतील. पण बुवा जे गायलं ते भले कोणाचं असू दे पण आज जे गायलं जी लोकांची फरमाईश येते बुवा ती निश्चित पूर्ण करतोय म्हणून म्हणायचं बघा. तू मांगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे. धन्यवाद मित्रांनो.
ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहीराला देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा, जेवढी तुम्हाला बारी घासून तासून पुसून करता येईल निश्चित करा. तुम्हाला पण शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांची